थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये बनावट कागदपत्र बनवून शासनाची फसवणूक केली असा आरोप यशवंत कृती समितीच्या वतीनं जो आहे तो करण्यात आलेला आहे। नेमक्या त्यांचा काय आरोप आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। शासनाची फसवणूक झाली आहे असा तुम्ही आरोप केलेला आहे, काय आरोप? यशवंत सहकारी साखर कारखाना हवेली तालुक्यातला सर्वात जुना साखर कारखाना, तो साखर कारखाना गेली 15 वर्ष झाली बंद आहे आणि मागच्या 2 वर्षापासून तिथं लोकनियुक्त संचालक मंडळ आलेले आहे। आधी तिथे प्रशासक होता। कारखाना राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे, त्यांचा सगळा पूर्ण ताबा आहे। आत्ता काय झाले, राज्य सहकारी बँकेचं किंवा बँकांचं कर्ज देण्याच्या नावाखाली, शेतकऱ्यांचे थकीत देणी देण्याच्या नावाखाली विद्यमान संचालक मंडळ चेअरमन त्या सर्वांनी काय केलं, 26/2/2025ला एक विशेष सर्वसाधारण सभा घेतल्याचं नाटक केलं, बनाव केला। प्रत्यक्षात त्या दिवशी सभा घेतलीच नाही, 2 मिनिटात सभा उधळली, सभाच घेतली नाही, कुठल्या विषयावर चर्चा झाली नाही, काहीच झालं नाही आणि 12 विषय मंजूर झाल्याचं त्यांनी खोटं प्रोसिडिंग लिहिलं। त्याच्यावर सूचक अनुमोदक ज्यांची नावं टाकल्यात ते उपस्थिती रजिस्टरमध्ये पण नाही आहेत आणि उपस्थित रजिस्टरमध्ये ज्यांची नावं सह्या केलेल्या आहेत त्यातले बरेचसे बहुतांश सभासद 50% जास्ती सभासद हे सभासद नव्हतेच, त्यांची नाव आणि सह्या आहेत। काही सभासद हे मृत आहेत, स्वर्गातनं डायरेक्ट नातेवाईकांना न सांगता कारखान्याच्या संचालक मंडळाच्या चेअरमनच्या प्रेमापोटी सभेला आले आणि जमीन विक्रीच्या ठरावाला सह्या करून मृत सभासद परत स्वर्गात गेले। अशी घटना तिथे घडली। बिगर सभासदांच्या सह्या, मृत लोकांच्या सह्या, बनावट सह्या ज्या सभासदांच्या नावाने केलेल्या आहेत काही, तो वेगळा प्रकार। एकाच माणसाने 4-4 सभासदांच्या सह्या केल्यात असा काही प्रकार, संचालक मंडळाच्या नातेवाईकांच्या सह्या तिथं बोगस दाखवल्यात, असं करून खोटं प्रोसिडिंग तयार केलं। साखर आयुक्तामार्फत जमीन विक्रीच्या प्रस्तावाला मंजुरी मागितली, शासनाने ती मंजुरी दिली। याच्यामध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल झाली, राज्य सरकारची दिशाभूल करून फसवणूक करून GR काढून घेतला जमीन विक्रीच्या परवानगीचा आणि तिथून पुढे बाजार समितीला ही जमीन डायरेक्ट विकली। बाजार समितीलाही पणन संचालकांनी कुठली परमिशन दिलेली नव्हती 12/1ची, तरी सुद्धा बाजार समितीचे चेअरमन जे सभापती प्रकाश चंद्रकांत जगताप, जे साखर कारखान्याच्या चेअरमनचे सख्खे थोरले भाऊ आहेत, या दोघा भावांनी काही संचालकांना हाताशी धरून अजितदादांच्या पाठिंब्याने, मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने हा सगळा बनाव केला। त्याच्यामध्ये 500 रुपयाची नोटरी करून हा 299 कोटीचा व्यवहार केलेला आहे। कुठलेही रजिस्टर सरकारी दस्तखत केलेलं नाही, मुद्रांक शुल्क बुडवलेलं आहे, बेकायदेशीर ठराव केला, बनावट कागदपत्र केली म्हणून आपण पोलीस आयुक्तांकडे लोणी काळभोर पोलीस स्टेशनला रितसर पुराव्यासह तक्रार दिलेली आहे। पोलिसांनी आमचे जबाब नोंदवलेले आहेत, परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। आमची पुणे पोलीस आयुक्तांना विनंती आहे की हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत खेळ केलेला आहे। कारखान्याची जमीन विकून 200 कोटीचं कारखान्याचं नुकसान त्याच्यामध्ये होत आहे, फसवणूक सर्वांची झालेली आहे, आर्थिक गुन्हा घडलेला आहे। अशा वेळेस आम्ही जी तक्रार केली त्याची दखल घेऊन पुरावे दिलेले आहेत, तात्काळ त्या संबंधित दोन्ही संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। दादा, कशा पद्धतीनं तुम्ही कायदेशीर कारवाई करणार? नाही, याच्यामध्ये एखाद्या सहकारी संस्थेची जागा जिचे बाजार मूल्य 500 कोटी आहे, ते 300 कोटीला जो विकतोय कोण, तर जो त्या साखर कारखान्याचा जो चेअरमन आहे सुभाष जगताप, त्यांचा सख्खा भाऊ जे तर सभापती आहे, त्या APMC मार्केटला मुळामध्ये कोणत्याही सरकारी, सहकारी, निम सहकारी जर एखाद्या संस्थेची कोणती गोष्ट विकायची असेल, खरेदी करायची असेल, तर तुम्हाला टेंडरिंग प्रोसेस करावी लागते, तुम्हाला बिड मागवावे लागतात। ते कोणत्याही प्रकारे त्याला फॉलो केलं नाही। 100 एकर जमीन थेऊरची कारखान्याची ती फक्त एकाच संस्थेला द्यायची का, तर त्या चेअरमनचा सख्खा भाऊ तिथं सभापती आहे आणि हे करण्यासाठी त्यांनी ती जी GB केली फेब्रुवारीमध्ये, ती GB मध्ये उपस्थित लोकच तिथं जे सभासद नाही त्यांना उपस्थित दाखवलंय, जे मयत होते त्यांना तिथं हजर दाखवून त्यांच्या खोट्या सह्या केल्यात। म्हणजे ही एक स्पष्टपणे फोर्जरी आहे। डॉक्युमेंटमध्ये त्यांनी जे सरकारी डॉक्युमेंट, आणि हे डॉक्युमेंट आम्हाला साखर आयुक्त कार्यालयात आम्हाला माहिती अधिकारात मिळालेलं आहे, ते काय आम्ही ते आणलेलं नाहीये। यांनी जे सादर केलं उपस्थित सभासदांच्या सह्या, त्याच्यामध्ये मयत जे आहेत व्यक्ती त्यांची खोटी नावं टाकून खोट्या सह्या आहेत, दुबार तिबार सह्या आहेत, जे सभासद नाही त्यांच्या सह्या आहेत, नातेवाईकांच्या सह्या आहेत। असं सगळं कशासाठी केलंय, तर तब्बल 200 कोटीचा हा आर्थिक गैरव्यवहार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांनी स्टॅम्प ॲक्टचं पण उल्लंघन केलेलं आहे। 300 कोटीचा व्यवहार, भलं तुम्ही सहकारी संस्था असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे राज्य मुद्रांक शुल्क याच्याकडून काय होतं का? तुम्हाला अशी परवानगी होती का? तुमचे मुद्रांक माफ केले होते का? त्याच्या बदल्यात तुम्ही 36 कोटी देताय, हे सगळं ऑब्जेक्शनेबल आहे। आणि ह्या मागं ह्या दोन्ही संस्थांचे संचालक मंडळ त्यांच्या विरोधामध्ये आम्ही अर्ज दिलेला आहे। पोलीस कमिशनरनी तो EOW कडे अर्ज पाठवलेला आहे, त्याच्या संबंधामध्ये आमच्या जबाब झालेले आहेत।
या संदर्भामध्ये लवकरात लवकर या सर्वांवर गुन्हा दाखल करून चौकशी करून यांना अटक करावी आणि हा व्यवहार हा थांबला पाहिजे. आमच्या या 25,000 सभासदांचा जो कारखाना आहे आणि त्यांची जी मालमत्ता आहे तिचा असा गैरव्यवहार असा कोणी करू नये अशी आमची आशा आहे. लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे या माध्यमातून. यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते. व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष एरवडेकरसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.